हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडलिकाय हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। काय आहे तुला हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणानाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। या पुण्येन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवरिसादिता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती विशेषदाज्ञाता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, वन्वातीतं गगनसदृशं पद्मस्याभिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं निशमालं शिवलोकम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वै नमः। यं भजन् समनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहतापराजुभावम्, पुत्रेति तन्मयता परोऽधिवेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य कुम्भयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्मविदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वायुर्मृदां यथाविनिमयं यक्षाप्ति सर्वो मृषा, धाम्नास्तेन सदा निरस्तकोटं सत्यं परं धीमहि। ओम नमोद्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय ससंवेदारूपा देवानुं गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणि निवृत्तिदासु अवधारिदेवी। ज्ञानचे केली स्फरण वै सकल विद्यांचे अधिकरण, हे मूर्ती गुरुचरण ते नमस्कार। नमो विशदबोधविदग्धा विद्यारविंद प्रमदा, पराक्रमे प्रमदा विलासिया,
नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण परतुर्या लालमलीला नमो जगती पालना मंगलमणिना सज्जनवन चंदनाराध्यलिंगा नमो चतुर्चित्त चकोर चलिंगा आत्मानोगणहेंगा श्रुतिगुण समुद्रा मन्मथ मन्मथ नमो स्वभावजना भवेद्कुंड भजना विश्वोद्भुना श्री गुरुराय तुमचा रुद्र गणेशू जय देवाला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बालकार्याती दैविकी उदारवाचा जय नाविकाराचा तव नवरस सुभागीचा खावला आपल्या सिंहाश्वरी जरी मुख्यात रंगताळी तो वाचस्पतीशी करी उपबंधू घोडा असो ही पद्म करी माता पार्थे तो जीवची परिपुटे महेशेशी एवढे मंडलित करणी वाचारूपणे वाणी कवनी सूर्याच्या अंगावतने लावत कसे केवता कल्पतरोरी फुलवरा पायसेनी पाणी शिरसागरा कौरवासिकापुरा सुवास देऊ चंदनाचे काशी चर्चावे अमृताते तेरा लावे गगनावर भवावे घडवते पैसे श्रीगुरूचे महिमान आपले साधन हे जाणून आम्ही नमन निवांत केले तरी प्रज्ञेचे अभिनेतरी श्रीगुरु संवत्सर रूप करून तरी मोठी अशी भिंड देणे कैसे होईल सारे पंधरा तशी स्थिती ती बोलली उदयाची माता चरणी ठेवता घ्यायची भले उदयाची माता चरणी ठेवता घ्यायची भले मधुरदयी श्री गुरु जेणे तारिया संसार गुरु म्हणून विशेषादो विवेकावर आता हृदय आपले सौभाग्य आपले बरे बैसो पावले श्री गुरुंची सद्गुरु धीरजी महाराज की जय सद्गुरु राजा राणी शास्त्री महाराज की जय श्रीमद भागवत महापुराण की जय हरि ओम जन्म कर्म दिव्यम एवं यो व्यक्ति तत्वतः तत्पादेन पुनर्जन्म नैति मामेति सौर्जुनम प्रवचनरूपी सेवेसाठी जो श्लोक घेतलेला आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 श्लोक नंबर 9 भगवान अर्जुनाला गीता तत्वाचा उपदेश करत असताना भगवान म्हणतात की अर्जुन ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी मी युगायुगात अवतार धारण करत असतो संतांचं रक्षण दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि मी युगायुगामध्ये अवतीर्ण होत असतो ज्यावेळेस मी अवतार घेतो त्यावेळेस मी ज्या लीला करतो माझे जे कर्म आहे माझं कर्म एवढं दिव्य आहे की जो मनुष्य तत्वता ज्ञानाने जाणतो तो मनुष्य हा देह सोडल्यानंतर त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही तर त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती होते वेळेला अनुसरून विषयाला अनुसरून जो कौशलरूपी सेवेसाठी घेतलेला श्लोक आहे विषयाला अनुसरूनच आहे कारण आज 7 दिवस पर्यंत आपण भगवत सप्ताह यज्ञाचं आयोजन केलं आणि 7 दिवस पर्यंत आपण
ही प्रश्न ऐकली. भागवत सप्ताह किती दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, किंवा सत्राचं आयोजन किती दिवसाचं असो, कोणीतरी सप्ताह 2 दिवसाचा 3 दिवसाचा करतो. आपला 7 दिवसाचा सप्ताह होता, 7 दिवस म्हणून सप्ताह म्हणतात. पण सत्र जरी असलं, वर्षभर चालणार असलं त्याला सत्र म्हणतात. पण सत्र संपलं, यज्ञ संपला की शेवटच्या दिवशी आम्ही ताला करायचा असतो. ताला आपल्या वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांनी म्हणून लावून दिलेली आहे की सप्ताहाची सांगता ही तालाच्या कीर्तनानेच होते. तोपर्यंत तो यज्ञ अपूर्ण असतो. ज्याप्रमाणे मंदिराचं काम झालं की परत चढल्याशिवाय पूर्णता होत, मंदिराला परत चढतो ते आपले म्हणतात पूर्ण झालं. आपण एखादं व्रत केलं तर त्या व्रताचं उद्यापन केल्याशिवाय त्या व्रताची सांगता होत नाही. किंवा आपण भजनाचा कार्यक्रम केला तर भैरवी म्हटल्याशिवाय भजनाचा कार्यक्रम संपत नाही. त्याप्रमाणे हा आपला सप्ताह आहे. या सप्ताह यज्ञाची सांगता काळाच्या कीर्तनानंच होते असं आपल्या वारकरी संप्रदायात आपल्या साधू संतांनी आणि नियम लावून दिलेला आहे. आणि मग आज आपला 8वा दिवस आहे आणि काळाचं कीर्तन करायला आपल्याला महाराज भेटले नाही. भेटले का नाही. आणि कीर्तन करण्याकरता सगळं समारंभ असावा लागतो. टाळकरी असावे लागतात. कीर्तन करून देतावा लागतं. वाद्य वाजवणारा पाहिजे, चाल म्हणणारे पाहिजे, प्रतिकीर्तन होतं. हिंदू परिवारांना कीर्तन करायचं होतं परंतु महाराज भेटले नाही. मग त्यांनी मला सांगितलं की काही तुम्हीच काहीतरी प्रवचन करा. म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याकरता वास्तविक मला काही आहे काळाचं प्रवचन करण्याकरता महंत असावे लागतात. जे गुरु झाले 7 दिवस सप्ताह वाजवा की जे आपले जे श्रेष्ठ व्यक्ती आहे, आपल्यापेक्षा महंत आहे, त्यांनाच काळाच्या कीर्तनाचा अधिकार आहे. पण आता तुम्ही माझ्यासारख्या ज्ञानाला मी तर अज्ञान वक्तृत्वाचे नेहमीचे माझ्या अंतरीचा भाव करत करा. ज्या विषय अत्यंत ज्ञान ज्ञानेश्वर केळ सुगम परिस गुरु तुकेरे बद्ध कोणते आता योगीचे वरदान द्यावेची शेवका लागून जनता जेणे हा जनता जनार्दन पोषेगा. आता शेवट्यांची विनवणी तरी कसे देवी ठेवून चरण मी बालक तुम्हाला लागून सांभाळावे. आता द्यावेचे अवधान तुमच्या कृपेने मी बोलेन, कृपा करून सावधान व्हावे देवा. काळाचं प्रवचन करण्याचा प्रयत्न मी करणार. मात्र या काळाच्या दिवशी दिवस कितवा आपला 8वा. या 8व्याच्या दिवशी 8वा आपल्या भगवंताचे 10 अवतार त्यापैकी 8वा अवतार कोण? भगवान श्रीकृष्ण. 8व्याच्या दिवशी 8व्याला 8वा 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 म्हणजे 8व्याच्या दिवशी जो 8वा अवतार आहे त्यालाच आठवायचं. कीर्तनकार प्रवचनकार किती हुशार असला, किती पंडित असला, माऊली म्हणतात त्यांना आजच्या दिवशी अद्वा तद्वा बोलायचं. हा येऊ बने चालू नये सैरावरा बोलू बने. त्याला काही सैरावरा बोलायची असतात नाही. त्याला बांधलेलं आणि बांधलेलं म्हणा वाटलं दिसत नाही की बांधलेलं. आजच्या कीर्तनकार प्रवचनकार बांधलेलं. इतर दिवशी कीर्तनकार कोणताही अभंग देऊन त्यावर कीर्तन करू शकतो, कोणत्याही विषयावर बोलू शकतो. प्रवचनकार कोणताही विषय घेऊन बोलू शकतो. पण आजचा दिवस जो 8वा आहे या 8व्या काळाच्या कीर्तनाला कोणताही विषय घेता येत नाही. किंवा किती विद्वान जरी असला, किती पंडित असला तरी त्याला त्याची पंडिती किंवा विद्वानता आणि दाखवायचं नाही.
गोपाल कृष्ण भगवान की खूप याची इच्छा असते, मला यायचंच आहे, मला यायचंच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजच्या काळाच्या प्रवचनाला आणि प्रवचनकार बांधलेला आहे त्याला इतर विषयावर बोलण्याची आणि उभा नाही. तर आज फक्त त्याला काय म्हणायचं, चरित्र आज फक्त भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे, आचरण सांगितलं का नाही. आणि तेही गोकुळात केलेलं, भगवंतांनी मथुरा केल्या, वृंदावनामध्ये केल्या, द्वारकेमध्ये केल्या. पण गोकुळामध्ये जी चरित्र केलं त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे. चरित्र गोकुळामध्ये, मग गोकुळामध्ये भगवंत कुठपर्यंत होते. एकाशी चरित्र केले नारायणी रांगता भोजने राखत आहे. गोकुळामध्ये रांगत असताना भगवंताने ज्या लीला केल्या, गावी चालत असताना ज्या लीला केल्या, फक्त त्या लीलांचा उच्चार करायचा आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. अद्वा काही बोलायचं नाही. असा हा दिवस आहे आठवा हा त्यालाच आठवायचा आहे. आणि म्हणून प्रवचनरूपी सेवेसाठी मी जो श्लोक घेतला तो निवडूनच घेतला. समर्पक विषयाला अनुसरून आणि वेळेला अनुसरून भगवान अर्जुनाला दुःखतत्वाचा उपदेश करत असताना म्हणतात की अर्जुना, माझं जन्म कर्म आणि लीला एवढा दिव्य आहे की त्या लीलांचं चरित्राचं जर स्मरण केलं, तत्वता ज्ञानानं जर जाणला, तर तो मनुष्य हा देह सोडल्यानंतर त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. भागवताची सांगतात त्याच्यात एवढं वाढलेलं महात्म्य आहे की भागवत जाणणं म्हणजे भगवत स्वरूप होणं आहे. परीक्षित राजाला 7 दिवसात मोक्ष मिळाला भागवत कथा ऐकल्यानंतर. परीक्षित राजा नेहमी करायचा, कथा महाभाग याचा कृष्ण संगम मनस्तक्ष कलेवरम. हे महाभाग, तुम्ही मला अशा कथा सांगा की जेणेकरून माझं मन भगवंतात प्रविष्ट होईल. आणि त्यावेळेस सुतारराजांनी भगवंताच्या 23 अवताराची सर्व कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आणि परीक्षित राजाला सांगितलं. परीक्षित राजाने आई म्हणून नारायणाशी पदार्पण केलं आणि नारायणाशी स्वीकृत झालं म्हणजे इच्छा पद्धत जीवनाचं आणि सार्थक झालं. काला म्हणजे काय? काला म्हणजे शुद्ध देवाचं भगवंताशी मिलन, याला म्हणतात काला. आपण काय म्हणतो काला? भगवंताचा काला करण्याकरता एक जड वस्तू आणि कृत्रिम म्हणजे पातळ असले की त्याचा काला टाळत. आता जड कोणते पदार्थ एकत्र जर केले त्याची भेळ तयार होते. आपण भेळ करतो, काय करतो? मुरबरे, सेव, त्याची भेळ तयार होते. 2 लिक्विड जरी एकत्र केले त्याचं मिश्रण तयार होतं. दुधामध्ये पाणी टाकतं, काय झालं? मिश्रण तयार झालं. पण या काळ्यामध्ये दही आणि लाही, लाहीला जड दिवाची स्वरूप आहे, दही हे प्रेमाचं स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप आहे. या जड दिवाचं मनात आणलं, मन पण भगवंताशी जोडलं तर भगवंताशी तो काय होतं? एकरूप होतो. यालाच काला म्हटलेला आहे. आणि म्हणून आज भगवंताचं दिव्य चरित्र
आपण ऐकलं भागवत कथा ऐकत असताना 5वा दिवस होता, तर भगवंताच्या वेळा गोकुळात ज्या केलं ते आपण ऐकलं. भगवान अर्जुनाला गीता तत्व सांगत असताना ज्या वेळेस अर्जुन युद्धभूमीवर आला त्यावेळेस अर्जुनाला भगवंतांना आज्ञा केली की दोन्ही सैन्यामध्ये माझा रथ उभा कर. माझ्याशी युद्ध करण्याकरता कोणाची मत आहे त्यांना मला पाहायचं आहे आणि त्यातल्या त्यात कौरवांची हित करणारे कोणाही होते राजे त्यांना मला पाहायचं आहे. म्हणून दोन्ही सैन्यामध्ये तुम्ही काय करा, हे रथ पुन्हा करा. त्यावेळी भगवंतांनी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचे समोर रथ उभा केला आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात नियम निर्माण झाला. म्हणे देवा, ज्यांनी मला लहानचं मोठं केलं माझे वडील वाजल्यानंतर आणि ते भीष्माचार्य विरुद्ध पाहिजे मी युद्ध करणार, मी त्यांना मारणार नाही. जे द्रोणाचार्य ज्यांनी मला धनुर्विद्येत प्रवेश केलं त्या द्रोणाचार्यांना मी मारणार नाही. ज्यांनी मला विद्या प्राप्त करून दिली माझ्यापेक्षा धनुर्विद्येत कोणी जास्त वरचढ होऊ नये म्हणून ज्यांनी केल्यावर अत्याचार केले असे माझे गुरु आणि त्यांना मी मारून मग मी तो भस्मासूर आहे का की ज्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून एकमेकाच्या डोक्यावर हात ठेवतो. हे प्रभू, हे भीष्माचार्य, हे द्रोणाचार्य यांना मी मारणार नाही. त्यांना मारल्यानंतर त्यांच्या लक्षाने मागवलेले भोंगी बघू त्याच्यापेक्षा मला न राज्य न कांक्ष विजयन कृष्ण न तर राज्यम सुखानित हे न गोविंद, मला त्यांच्या विरुद्ध करायचं नाही. मी भीक मागून कोण राहील, मला राज्य मिळालं तरी चालेल. मी जर त्यांना मागव आपण श्रैदस्मान फक्त काही ना, मी त्यांना जर मागव तर मला पाप लागेल. भगवान म्हणतात की अर्जुना, अरे तू पंडितांच्या गोष्टी करतो, विद्वानांच्या गोष्टी करतो आणि जे लोक विद्वान पंडितांकडून लिहिलेले किंवा जिवंतला लिहिले त्यांच्याबद्दल शोकैंद्र आनंदही व्यक्त करत नाही आणि तू म्हणतो पंडितांसारख्या गोष्टी सांगतो आणि आता म्हणतो की रंगांनी मारलं तर मला पाप लागेल. आणि ही संकट हा भगवंताला बी जाऊ लागतो कोणाला. तू जर क्षत्रिय आहे, मग क्षत्रिय म्हणून युद्ध करणे तुझं कर्तव्य आहे. क्षत्रियाने भीक मागावी का? क्षत्रियांचा जन्म काय? तू म्हणतो की यांना मारलं तर तुला पाप लागेल, पण तू जर यांना मारलं नाही तर तुला पाप लागेल, कारण तू क्षत्रिय. या बोधच्या चौपकन्नम स्वगद्वारम अपावृत्तम सुखिनाम क्षत्रिय पार्थय बनते युद्ध निर्दृशम. जे भाग्यवान क्षत्रिय त्यांना आनंदी युद्ध प्राप्त होतं आणि मग शत्रूबरोबर युद्ध करणं हा त्या क्षत्रियाचा जन्म आहे. आणि जर ती युद्ध केलं अहंकार गणित म्हणशील की युद्ध करणार नाही तर तुला पाप लागेल, कारण क्षत्रियाचा जन्म काय? शौर्यम तेजे भूतेवाक्षम युद्धेच्या प्रपलायम दाहनम स्वभावच्च क्षत्रम कर्म स्वभावजम. समोर शत्रूबरोबर युद्ध करणार क्षत्रियाचा धर्म आहे. युद्ध मधून पळून जाण्याची मुसली पडू नये, ती भीक मागेल. म्हणून अर्जुना, अरे हो तू क्षत्रिय सुखदुःख समेत्रता युद्ध करत असताना तुला कधी विजय झाला तर तू पृथ्वीचं राज्य होशील आणि तुला जर पराजय झाला तू रणगणात गेला तर तुला वीरगती प्राप्त होईल. मग तुझं नुकसान काय, तुझा तोटा काय होणार? अरे उठ तुझ्या दोन्ही हातात लागला. हात वापरापशी स्वर्गम जितवा भक्षसे म्हणून तस्मा प्रतिष्ठितम ते युद्धाय कृत निश्चया. तू जर संभाळलेला तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, वीरगती प्राप्त होईल. आणि जर विजय मिळाला तर तू सर्व बंधुकी करायला जाशील, तुझा तोटा काय आहे? अर्जुन म्हणतो की नाही, पण मी मागत म्हणाले तू मागण्याचं मिळणार होता, तू जर नाही मागत तर त्यांना राहणार होता. आणि त्यावेळी भगवंतांनी त्या अर्जुनाला सांख्ययोग सांगितलं. अर्जुना, अरे आत्मा अमोल, शरीर नाशवंत आहे
आत्म्याचा कधीही नाश होत नाही. मनुष्य ज्याप्रमाणे वस्त्र बदलवतो त्याप्रमाणे आत्मा आपल्या जीवनात आलेला देह टाकून देतो आणि नवीन देहात जातो. तो नवीन देहात गेला की त्याला जन्म असं म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला शोध करणे योग्य नाही. आणि अर्जुना पुराणाने जो योग सांगितला हा पूर्वी दिवसवान राजाला सांगितला होता. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक नंबर 1 इमाम देशमते योगम प्रोत्थवान मधुयम विवस्वान मनोत्राहर मनोरिश्वात वेगळे. हा योग मी मनुला सांगितला होता. मनुने तो इक्ष्वाकुला सांगितला आणि बऱ्याच काळाने मात्र तो मार्गभुक्त झाला आणि पुन्हा तो मार्ग प्रवर्तित करण्याकरता आणि तू माझ्या भक्तांवर म्हणून तुला ते ज्ञान सांगणार आहे. अगदी मुद्द्यावरती तुम्ही म्हणतात तुम्ही दिवसवानाला आयोग सांगितला आणि दिवसवानाला म्हणून सांगितला म्हणून इक्ष्वाकुला सांगितला. पण ती दिवसवान म्हणून किती अलीकडच्या काळातले आणि तुम्ही आताच्या काळातले अपरम होतो जन्म परम जन्म दिवसवतः प्रथम येतात विज्ञानियम माधव प्रोक्त आणि तू बोलतो तुझ्या विश्वास बसत नाही. भगवान म्हणतात अरे अर्जुना आपल्याला तुझे प्रत्येक युगात प्रत्येक मनोंतरापासून जन्म झालेले आहे. पण तुला त्याचा विसर पडला आणि मला मात्र ते आठवतात. बहुमिनी जन्माने बहुमिनी व्यक्तिकाने जन्माने 4 जण आपले आतापर्यंत पुष्कळ जन्म झाले. तांदूळ घे मी त्यांना जाणतो पण तुला त्याची आठवण नाहीये. मी योगायोगात अवतार घेतो आणि अवतार धर्माची स्थापना करण्याकरता मी अवतार घेतो आणि दुष्टांचा नाश करतो. पण अवतार घेतल्यानंतर माझे जे जन्म आणि माझे जे कर्म आणि माझी जे लीला आहे जो मनुष्य तत्वतात मनाला जाणतो तो मनुष्य हा देह सोडल्यानंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्म कर्मचर्म एवं जो व्यक्ती स्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मान्येति सर्वजनम. भगवंताचा जन्म घेतले. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान युगायुगात अवतार घेतात. तर त्या काळात भरपूर राजे कंसासारखे जरासंधासारखे राजे आणि बलवान बलाढ्य या पृथ्वीला भार झाले होते आणि म्हणून त्यांचा संहार करण्याकरता भगवंतांनी कृष्ण रूपाने अवतार घेतला. परंतु जन्म भगवंताचा जन्म दिव्य आहे म्हणजे बंदी खाण्यात त्यांनी जन्म घेतला. ते म्हणतात मी कर्म करून आणि कर्मापासून अलिप्त होतो. महान कर्माने निष्पन्नते नवे कर्म फलस्पृहा इति मानव विधानातील कर्म घेणं सबद्धते. मी कर्म करतो पण तो कर्मामध्ये आसक्त होत नाही. जो मनुष्य कर्मकांडाला जाणतो तो मनुष्य सुद्धा आदर सोडल्यानंतर त्याला पुन्हा आणि जन्माला यावं लागत नाही किंवा त्याला कर्माचं बंधन आणि लागत नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणून भगवंतांचा जन्म दिव्य आहे. बंदी झाल्यामध्ये जगत चालत परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत तो भगवंत आणि वसुंध गोष्टीच्या पुढ्यात आणि कलमी संभवताने अवतार घेतला. अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हर्या बालक नंदाधरी हर्या बालक नंदाधरी नवल केवळ केवळे नवल केवळ केवळे. केवढा आश्चर्य आहे. भगवंत ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे ते भगवंत आणि बंदी खाण्यात आणि अवतरणे त्यावेळी स्वतः भगवंतांनी सांगितलं की वसुधा तो पोलीस आहे त्यावेळी तुमच्या 6 मुलांना मारलं. त्या कंसाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही काय करा भगवंताने वसुदेवाला सांगितलं की मला नंदाच्या घरी पोहोचवून द्या.
ज्या कौसाने 7 बंदीखान्यामध्ये 7 चौक्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं. वसुदेवाच्या आता डबल कड्या होत्या, डबल जोड्या होत्या. पण भगवंताचं हेच पण कर्म आहे की वसुदेवाला भगवान कृष्णाला हाताची त्रास बंधनं चौथ्यांची जे सातारा कड्या होत्या त्या आपोआप करून पडल्या आणि वसुदेव नंदबाबाच्या आणि गोकुळामध्ये भगवंतांना घेऊन गेले. तिथे जी माया जन्माला आली होती त्या मायेला आणि बंदीखान्यात गेलं. कंसाच्या प्रधानांनी सांगितलं की आज जन्माला आला आहे. त्यावेळेस तो पाऊस भावातच आला. देवकीनाचा म्हणतो की दादा मला आता मुलगी झाली आहे, हिला मारू नको. पण त्या कंसाला ऐकवलं. त्या देवकीच्या पुढे जी मुलगी होती तिला हिस्सेत कर. अंगामध्ये आला तिथे पाय पकडले, गड फुगवलं आणि शिवराज आपटला इतक्यात ती त्या कंसाच्या हातातून विसरली आणि तुझ्या आकाशात अष्टभुजा देवीचे रूप धारण केलं. ती म्हणते की कंसा मूर्खा, अरे मला मारून तुझा काही नक्की सोपं येणार आहे. तुला मारणारा तुझा जन्माला असून सुरक्षित आहे. कंसाचं तर धागच झाला. त्या कंसाने वसुदेव देवकींना क्षमा मागितली. गंगोत्री वसुदेव देवकी तुझ्या बुराचाराला त्यांची 6 मुलं मारली, परंतु त्यांना तत्वज्ञान प्राप्त झालेलं होतं म्हणून त्या कंसाविषयी त्यांच्या मनात कुठलाही द्वेष भाव नव्हता. त्या कंसानं म्हणजे देवीने जर पत्ता सांगितला की तुझ्या वडील गोकुळात आहे म्हणून त्यानं संकल्प केला की गोकुळामध्ये जे 10 दिवसाच्या आतमध्ये जन्माला आलेले आहे त्या सर्वांना मी मारून टाकेल. आणि त्यावेळेस त्या कंसानं पुतना नावाची राक्षसी पाठवली. भगवंताचं कर्म पत्रकार ज्ञानाने जाणायचं आहे. पुतना राक्षसी आदित होते, पण उपकारच भाषण आपल्याला ऐकायचं आहे की पुतना म्हणजे कोण? पुतना म्हणजे वासना. आपल्याला देवळती गोकुळाची वासना भरभरून जरी आहे कित्येक जन्माची वासना आहे. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत काय आहे? जन्म देणे लागेल वासनिक प्रसंग. पण तो भगवंत जर या हृदयरूपी गोकुळामध्ये आला तर ती वासना काय होते? नष्ट. भगवंतांनी त्या पुतणीला आणि मागं तिचा उद्धार केला. पुतना मोक्षाने भगवंताची बाई मिळाली. अर्जुन म्हणतो की देवाचं किती उदाहरायचे. जी पुतना राक्षसी तुला मार्जन करता आली तर ती तुला साहित्याचा मुक्ती प्राप्त करून दिली. तुझी आई स्वतंत्र देवताना म्हणून पात्र पात्र पण कैवल्य आहे पवित्र जे भैरवांना दिले. तेव्हा संताधिकाऱ्यांनी आणि साहित्य सर्व या प्रकारे जे विषयात संतांनी मारू आले. जी पुतना स्थळामध्ये गुण करून मारण्याकरता आले भगवंत दयाळू होते विधानले की त्यांनी त्या पुतणीला साहित्यता मुक्ती प्राप्त करून दिली. पुतना जरी परत आली नाही मग त्या कंसाने शक्कासूर नावाचा राक्षस पाठवला. हा शक्कासूर बिना द्याचा त्याने दिवस धारण केला नाही, तो शकल्यामध्ये शिरला. शक्कासूर म्हणजे काम या कामाला तर देहच नाहीये तरी तो सगळ्या जगाला असा नाचवतो. याने जर देह असताना तर काय केलं असतं काय माहिती. त्या शक्कासूर कामाला सुद्धा भगवंतांनी आणि माझं त्याचा उद्धार केला. शब्दाची त्याला परत आला नाही. भगवंतांनी तृणावर्त नावाच्या राक्षसात कंसानं तृणावर्ताला पाठवलं. भगवंतांनी तृणावर्ताचा सुद्धा काय केला? उद्धार केला. अशा प्रकारे तृणावर्त म्हणजे कोण? नंतर त्या कंसानं वत्सासूर पाठवलं. वत्सासूर म्हणजे तो या भगवती गोकुळामध्ये येतो म्हणजे मोह. हे जे गीताला येते हृदयामध्ये हेच ते राक्षस आहे. भगवंतांनी गोकुळात होता त्याच्यामध्ये राक्षसाला मारलं. पण आपल्या देवरूपी गोकुळात जर भगवंत आले तर या राक्षसांचा काय करतो? त्याला फरशा पडतो.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर मधजातील जेव्हा परत आला आणि पुन्हा त्या कंसानं बकासुराला पाठवलं. बकासूर म्हणजे दंभ. तो काय करतो, डोळबंद करतो आणि एका पायाने बघा तो असं दिसतं की हा कसं साधू आहे. पण तेव्हा मासा ऐकून तेव्हा मी त्याला शिकवले असा तो त्या प्रेय असतो. म्हणून बघायला काय म्हणतात, दोन्ही साधू. त्या बकासुराला सुद्धा भगवंताने माझा बकासूर म्हणजे कोण, दंभ. अशा प्रकारे भगवंतांनी गोकुळामध्ये लीला केल्या. तुकाराम महाराज म्हणतात की आज आजच्या दिवशी भगवंताच्या लीलांचं स्मरण करायचं आहे. आपण भागवतामध्ये कथा ऐकूया, पण आजच्या दिवशी त्याचं काय करायचं, स्मरण करायचं. म्हणजे आपलं मन भगवंतात प्रविष्ट होतं. त्या भगवंताचंच कीर्तन करायचं, त्या भगवंताचंच कीर्तन करायचं. एका जनार्दन नित्य हरिचे कीर्तन, एका जनार्दन नित्य हरिचे कीर्तन, आस्मि शयनी सदा हरिचे चिंतन, आस्मि शयनी सदा हरिचे चिंतन, धन्य झाले तोची एक हरिरंगीनाचे, धन्य झाले तोची एक हरिरंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, धन्य झाले तोची एक हरिरंगीनाचे. नित्य सतत भगवंताचं चिंतन करायचं, मन भगवंतात प्रविष्ट करायचं, संसारातून काढायचं. अशा भगवंताच्या लीला ऐकल्याने मन प्रसन्न होतं, अंतःकरण निर्मळ होतं. अंतःकरण निर्माण झालं की भगवंत आपल्या हृदयात येऊन बसतात. हृदयात आपल्या भगवंत हृदयात आले की कर्माचं बंधन नष्ट होतं आणि कर्माचं बंधनच नष्ट झालं की भगवत स्वरूपाची प्राप्ती. जोपर्यंत कर्मबंधन आले तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून तर गोपिका म्हणतात येथे आली याची कार्य जुनी जताला. येथे म्हणजे या मनुष्य देहाला कशासाठी आली मी, येथे आली याची निज कार्य, हे कर्म माझे भोगाया. मागच्या जन्मात जे आपण कर्म केलं त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी आपण आलं. आपल्याला कळतं की मागच्या जन्माचं कर्म आपल्याला दुःख रूपाने प्राप्त झालं. मग आता काय करायचं, चांगले कर्म करायचे, आपले चांगले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवायचे. तर आता जर चांगले कर्म केले ते भगवंताला अर्पण करायचं. केले कर्मे ती माझे भोगाया, आता घर ते याचे समर्पाया, नाही देवस्थाना जावया हो, येथे आली याचे निज कार्य. भगवंतात ते कर्म भगवंताला समर्पित करायचं. निष्काम कर्मयोगाचं काय करायचं, आचरण. सकाम कर्म तुमच्या तुम्हाला बंधनात टाकणारे, म्हणून निष्काम कर्माचं आचरण करायचं. आणि ते भगवंताचा लीला ऐकत असताना, स्मरण करत असताना, आणि त्याचं स्मरण म्हणजे मन भगवंतात प्रविष्ट. अशा प्रकारे भगवंत गोकुळामध्ये लीला करत आहे. पण आता भगवंताचे असे रांगावे लागले आणि त्यांनी गोकुळामध्ये खेळा सुरू केला. रांगता गोधने राखत आहे ते जसे चरित्र केले नारायणी. रांगता गोधने राखत आहे. रांगत असताना आणि गाडी चालत असताना भगवंतांनी ज्या लीला केल्या त्या लीलांचा फक्त उच्चार करायचा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तर आता रांगत असताना भगवंतांनी काय लीला केला गोकुळात. भगवंत रांगायला लागले. 5 महिन्याचे झाले, 6 महिन्याचे, आणि घरामध्ये आता रांगायला गेले. ते रांगत असताना दूर पळत जायचं गाईच्या मोठ्यामध्ये. नुकतेच दिलेले वासर असले त्यांचं काय करायचं, मी शक्या पकडायचा आणि ते वासर मात्र क्रियासारखे धुवून पडायचे. मग मात्र लहान पंचमीला पटले की ऐकून जायचं, रडत राहिलं. जायचं आणि त्या चुलीतली लाकडं पळायचे. रोहिणी माता म्हणते की काय करावं, पोरांना कसं सांभाळावं, बिलकुल हरकत नाही. इकडनं आणलं की तिकडे पराक्रम करतात. म्हणजे सगळं ही वाटेला आणावं. मग यांनी काय करायचं, गाडी तिकडे कामाला लागली. बाथरूम मध्ये जायचं,
आणि थप 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 सगळं पाणी सांडून टाकायचं. दोघी भावांनी मुतायचं आणि हात पोटाला पुसायचे. नामदेव महाराज म्हणतात हात सारवती होईल पोटाशी पुसते दोघे जण. जसे पोरच बालपणात खूप कृष्णाची क्रिया करतात ते मुलं, म्हणून ते भगवान सोबतच असतात छोटे मुलं. भगवंतांनी ज्या लीला केल्या तीच ते मुलं करतात. अशा प्रकारे आणि नंदबाबा जेवत असताना यांनी काय करायचं, नंदबाबाचं ताट ओढायचं आणि ताटातले घास त्यांच्या तोंडात घालवायचे. जर केली तर दूर जायचं आणि मुलावर देव आहे आणि इकडचे दूर देव आणून ठेवून त्या देवांना फेकून द्यायचं. देवाचे जीव बदलावती बरोबरी येते दिदी माझे. मग मात्र एक देवकी होता तुळशीला म्हणला आणि काय करावं बाई या पोरांना कसं सांभाळावं. नुसती त्यांना सांभाळताना नातून यायचे. आता भगवंताचे 9 महिन्याचे झाले. मग ते आता भिंत बघून बघून उभे राहिले. उभे राहतात आधा उद्योगाशी ज्याचा असेल सगळ्या जगाला ज्याचा आढळले ते भगवंताचा भिंत बघून बघून उभे राहिले लागले. हळूहळू 1 पाऊल 2 पाऊल आणि आता चालायला लागले. पण ते चालायला लागले इतके चालायला लागले म्हणतात ते लहान करून चालायला लागले की असे पडतात की त्यांच्यामध्ये तुम्हाला पडताना नाही. म्हणून मंदिर म्हणून म्हणतात की बालपणी पायाने भिजो पोरांचं 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं असे धावता वाढत जायचं. लहानपणी पायाचं तरुणपणी शक्तीचा गुण आणि म्हातारपणी तोंडात गुण. इतकी सांगा तुम्ही म्हाताऱ्या लोकांना की बोलू नका तरी तोंडात गुण बोलल्याशिवाय नका. अशा प्रकारे आता चालायला लागले. मग आता शेजारच्या जगामध्ये मला करायला लागले. भगवंताच्या पोळ्या हा एक प्रकारे हास्यरसाचा अनुभव येतो. भगवंतांना चरित्र ऐकत असताना 9 रसाचा अनुभव येतो. 9 रस, दीप रस, अभ्यस्त रस, शांत रस, वात्सल्य रस, विभत्स रस, भयानक रस, अजून भक्ती रस. आपण भक्ती रसाचा अनुभव घेतो. रौद्र रस, शृंगार रस, हास्यरस असे भगवंताचं चरित्र ऐकत असताना या 9 रसाचा अनुभव येतो. त्या भगवंताचा पोळ्या ऐकत असताना शृंगार रसाचा अनुभव, वीर रसाचा अनुभव येतो, हास्यरसाचा अनुभव येतो. तर आता वाटल्या गोपिका भगवंतानं पोळ्या केल्या की आपल्या यशोदेकडे आणि त्या पोळ्या सांगण्याचा प्रयत्न. ज्या गोपिका होत्या त्या सामान्य नव्हत्या. कोण होत्या पण तुम्ही ऐकतो तुम्ही कोण होत्या त्या ज्यामध्ये हीच्या श्रुती वेदांत श्रुती होते. काही ऋषी ऋती होतात जे योगी पर्वताच्या गुहेमध्ये बसून हजारो वर्ष ध्यान मार्ग करत असतो. ते त्यांच्या ध्यानात येत होता तो भगवंत. त्या ऋषी म्हणून त्या भगवंताची प्राप्ती झाली नाही म्हणून सगळं ब्रह्माचं दर्शन घेण्याकरता भगवंताचा 18 अवतार कृष्ण रूपाने घेणार आहे म्हणून त्या ऋषी म्हणून गोकुळामध्ये गोपी रूपाने अवतार घेतला. काही साधन म्हणून थकले तरी भगवंताची प्राप्ती झाली नाही. ते साधन गोपिका रूपानं आणि गोकुळात अवतरण झाले. आता त्यांना गोपिकांचं दर्शन घ्यायचं होतं त्या गोपिकांना. म्हणून खोळ्याचे निमित्त करून खोळ्या सांगण्याचे निमित्त करून यशोदेच्या अन्नामध्ये गोळा व्हायचं. आता भगवंताची आणि संघाला अजून चालायला लागेल तितक्यात गौरव आले. यशोदे तुला येईल आपल्या पोराला काही सांग म्हणून काय माझ्या मुलांना म्हणे अगं जेवणाला अग्ना म्हणे घराची तुझ्याला गुन्हा पेट्रोल लागेल मुलाला अन्नाला लावू तुझ्या घराला लावू. ते म्हणजे कुठं गेला असेल
आता घराच्या मुलाची सगळ्यांची सारखी नसतात. कोणाचं सिमेंट कंपनीचं, कोणाचं मातीचं, कोणाचं दगडाचं, कोणाची गवताची झोपडी. त्या जिथे गवताची झोपडी तुमच्या घराच्या अगदी गोंधळाचं लावून तुझ्या घरात लावून तुझ्या घराला यशोदे तुला वेळ घाल आपल्या पोराला का विसर. इतक्या दिवशी आले हे यशोदे तुझा पोरगा इतका वापरत आहे म्हणजे काय वापरतपणा केला म्हणजे माझं आहे माझ्या मुलाचं लग्न झालं माझी सून. आता ती बरोबर आपल्या बाई तुझं पोट एवढं कशाने झालं मला सांग. विचित्रच आहे तुझा मुलगा. हे शोधे तुला वेळ घाल आपल्या पोराला का विसर. इतक्या तिसरी आले हे शोधे तुझ्या मुलाला सांग काय करतो म्हणे माझ्या घरात आला दही बोलले मी चोरून खाल्लं आणि आम्ही पती पत्नीची गाडी बात मारली. अशा प्रकारे त्या दोघांनी दादाने सांभाळायला लागली. ते गावाने की सांगता येणार नाही म्हणतात भगवंताच्या थोड्या आपण जर ऐकल्या तर अशामुळे याचं काय मिळतं पुण्य मिळतं. एक दिवस त्या गोष्टीला अन्नामध्ये खूप गोळा झाला आणि यशोदेला दादाने सांगायला लागला. गौरवी सांगती दाराने रात्री आराच्या कृपाने खाऊनी बळी गुंज पलोनी अवघे फोडली वेगळी हजराई कोणाची आवडेना यशोदे बाळा तुझा कान्हा. यशोदे बाळा तुझा कान्हा पटवर सोचे बिंगाना. दुसऱ्या मुखाची मुख किंबळ घेता गळ्यामध्ये हात मारित धरू जात सांभाळणा पटवर सोसे भिंगाना. यशोदे बाळा तुझा कान्हा पटवर सोसे भिंगाना. तुला कृष्ण विचित्रच आहे म्हणजे आमच्या घरांचे सगळे सगळे आले आणि माझी श्रीनाथाचा सर्वांचा पावसाळ करते. इतक्या भावाला म्हणून तुझ्या मुखाचं चुंबन द्यायला लागला त्या लोकांसमक्ष. चांगलं दिसत पाहिजे चांगलं वाटतं का हे शोधून तुझ्या मुखात खूप पात्र झाले. इतक्यात तिसरी आली ते घेतं दादा गोगाने रंगत रंगणी रंगना कोण्या बेटीला सोडे गंगन बसवंती पैसांगे आणि या कृष्णाचे माझे रंगे नवनीत बक्षिले माझे जन्म जगली खाल्ले. ते माझे पवार उघडले ते माझे शिंके तोडले दया दुधातून बक्षिले रंगीले पाठाते. असा तुला प्रसिद्ध गौरव हे नामाचे दातार एका हाती लोकांचा कल्याणाचा कौरव मोठ माती वेळ झाले. एका हातात एवढा मोठा लग्नाचा वेळ आणि त्याचं तोंड सगळं बोलून मागलं होतं आणि मी त्याची चुंबन घ्यायला लागली तर त्याच्या तोंडाचं वेगळी वर्षात होतं. यशोदा म्हणते काय ग तू शिकवलं का माझ्या मुलाला म्हणते चोर आहे. त्याच्या मुलाने माझ्या घरातलं नवनीत चोरलं आणि एकटं काय म्हणते की मी त्याचं चुंबन घेतलं. मग आपल्याकडे एखादा चोर आला तर चोराचं चुंबन घेता का तुम्ही. हा काय म्हणते तू इथं आपल्याला गौरव मोठ माती वाले झाले चुंबन घेता येतं पण झाले इथं नवनीताचा दिसले. यशोदा म्हणते तुम्ही हटाल तो बाळा घरचा बाळा माझ्या कृष्णाला राह देतात माझ्या बाळाला म्हणतात चोर. मग अशी पद्धत आहे आणला तर कोणी चोर चोरी करण्याकरता आला तर त्याचं कोणी चुंबन घेतलंय का. आणि तो म्हणतो की चोर आहे आणि चुंबन कधी घेतो माझ्या बाळाचं. अशा प्रकारे पतीची दाढी कोणाची सोडते बाळा तुझा कान्हा. यशोदे बाळा तुझा कान्हा पटवर सोसे भिंगाना. आनंदाच्या नंदाने आम्ही जातो जातो सोडोरी आमचा सुनाने. हे बघा मासी पाडना पटवर सोसे भिंगाना. आमच्या सुना सगळ्यांनी बिघडवलं. तुझा मुलगा खूप वापरत आहे
त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात की भगवंताच्या पुढे एवढं आहे की पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, झाडाची वेटणी केली, तरी भगवंताच्या खोड्या लिहिता येणार नाही. गावलानी गालानी सांगती भविष्य, गावलानी गालानी सांगती भविष्य, बैबोध खाऊन पळून जा थोडीशी खेशी, बैबोध खाऊन पळून जा थोडीशी खेशी, लाळता नानाबाई तुला तुला गोड वाटे, लाळता नानाबाई तुला गोड वाटे, याचा खोड्या किती सांगू माहीत शिंदू वाटे, याचा खोड्या किती सांगू माहीत शिंदू वाटे. याच्या खोड्या किती सांगायच्या? पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली तर लिहिता येणार. अशा प्रकारे कृष्णाच्या खूप खोड्या यायला लागल्या. त्या दोघांनी विचार हे शोधे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावती जावे. कागाची किती वेळ गोकुळा हा असं गोकुळ सोडून जाण्याची वेळ लागली. तुझ्या मुलांना तर नक्की नाही आणला मला जीवन जगायला. यशोदा म्हणते कृष्णा तुला किती वेळा सांगतो बाबा तू जाऊ नको. कृष्ण तुला मी तिथं करते, कोणाच्या घरी कमी जाऊ नको रे बाळा, जाऊ नको रे. आपल्या घरी काय कमी खूप जाईल का? आणि लोकांच्या घरी कशाला जातो? कृष्ण म्हणतो की आई मी चोरी करत नाही, मी त्यांच्या घरी जात नाही, त्या माझ्यावर काय घेता आला. आणखी मान गेलं तर तेच बोलतो होता. हा इतकं उलटे होत्या. मग यशोदेला तुम्ही वरतीच खरं वाटायला लागलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांना घरी सांगायला आल्या. यशोदा मुलीने खबर पोचला आणि भांडायलाच कळलं. बाळ सगळं बाळ दिसते गोळी राणी, काय सांगता गाळा गोकुळच्या नारी. 5 वर्षाची माझी बाळ अंगणात केलं, काय लक्षात गोकुळच्या नारी. तुम्ही खाली मोठा घोडा आळवी पाला गोपाळा, तुम्ही खालीचा ओढावा गे गोकुळच्या नारी. सावराज माझा बैलनीत केले राजा, तुम्ही मोठ्या गजा तुम्ही नाही तुम्ही लपवले आता घोडा आळवी पासा रंगला, तुम्ही 12 गजच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवली गोटी माझ्या पायाच्या पाठी, एवढी तरी प्रकृती गे गोकुळच्या नारी. अशा प्रकारे त्या गोकुळच्या स्त्रिया आणि जगाने सांगायला लागली. एक दिवस असा क्लास करू आली आणि त्या जगाने ऐकून यशोदाला रात्रभर झोप येत नव्हती. इतकी गाडी येते कोण? यशोदेने विचार केला घरी असल्याची खोड्या करतो म्हणून कृष्णाला बोलवलं. म्हणून कृष्णा आता तू काही घरी जाऊ नको, माझं डोकं आता खूप भरतो बाबा, दररोज तुझ्या कंपनी येतात. आता तोच कर की छोटे छोटे वास्त्र आणि छोटे छोटे ते मुलं त्या मुलांबरोबर आणि तू आता वास्त्र करायला जात जा, बरं शांत वाटेल मला. आपलं पोरगं जसं त्रास देतो 2 वर्षाचं तुमच्याकडे निघून आमच्याकडे खेळामध्ये ते 2-2 वर्षाचे पोरं खूप त्रास देतात, काम करू देत नाही. मग अंगणवाडी असते आमच्या गावात. अंगणवाडी माता काय करतात की त्या 2-2 वर्षाच्या मुलाला घेऊन जाताना अंगणवाडीमध्ये बसवून ठेवता. बरा तिथे भात खिचडी खात बसेल आणि ते डोकं असं पावडं भात खिचडी खाऊन खाऊन असे बदलू राहिले. एखाद्या दिवशी नाही भेटला ना अंगणवाडीचा खाऊ तर माताचा पदर खोचून भांडावी जातात. जा वास्त्र करायला बरं मध्ये थोडस शांत वाटेल आणि कंप्लेन करेल तुम्ही. आणि म्हणून तो भगवान छोटासा भगवान छोटस मुलं छोट्याशा गाई घेऊन आणि आता रानामध्ये चढायला जातो. बोला छोटे छोटे गैया छोटे छोटे गाय, छोटे छोटे गैया छोटे छोटे गाय, छोटो को मेरो मदन गोपाल,
मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय मेरो मदन गोपाल काली काली गैया गोरे गोरे पान श्याम वरण मेरो मदन गोपाल श्याम वरण मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे कान मेरो मदन गोपाल मदन गोपाल घास खाए गैया दूध पिएगा घास खाए गैया दूध पिएगा माखन खाओ मेरो मदन गोपाल माखन खाओ मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे कान मेरो मदन गोपाल छोटो सो मेरे मदन गोपाल आगे आगे गैया पीछे पीछे गाय आगे आगे गैया पीछे पीछे कान मेरो मदन गोपाल बीचों में मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे कान मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे कान मेरो मदन गोपाल छोटो सो मेरे मदन गोपाल छोटी छोटी गोपिया मधुवन छोटी छोटी गोपिया मधुबन रास मेरो मदन गोपाल रास रचयो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाय छोटी छोटी गैया छोटे छोटे कान मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटे छोटे वासरे घेऊन आता भगवंत आणि राहणार आणि गायचं रंगत आहे खांद्यावर तांबडी हातामध्ये काठी खांद्यावर तांबडी हातामध्ये काठी सारी कसे घेऊन सावळा जगदेती सारी कसे घेऊन सावळा जगदेती राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी वा आता गाईचा वासरू चालायला जात आहे तिथे मी छोटे छोटे मुलं खेळ खेळतायत आपल्या शिदोऱ्याजवळ भगवान कृष्णाने सांगितलं ज्याला त्यांना आपापल्या शिदोऱ्या आणायच्या शिदोरे घेऊन गेले आपल्याला भूक लागते मग आपण रानामध्ये आणि पाया करू आणि म्हणून सर्वांना शिदोऱ्या सांगितलं हेही सांगितले होते भगवान तिथे वृंदावनमध्ये यमुना नदीच्या तीरावर गेल्यावर आपल्या बाळगोपालांना म्हणतात की मुलांना आता आपल्या वासरांना आधी पाणी पाजा आणि चरवलं सेवा आपण माझ्या यमुनेच्या वाळवांतात खेळ खेळ आणि त्यावेळेस भगवंतांनी खेळ खेळले हा मामा पोरा हमामा हमामा आणि गीत गायलं अबद्ध भक्ती भक्तोरा गुण खेळ मांडू अबद्ध भक्ती भक्तोरा गुण खेळ मांडू खेळी बांधू पोरा खेळी बांधू खेळी बांधू पोरा खेळी बांधू अबद्ध भक्ती भक्तोरा गुण खेळ मांडू अबद्ध भक्ती भक्तोरा गुण खेळ मांडू सत्वते जेवणाचे दिनदार बांधू सत्वते जेवणाचे दिनदार बांधू भाऊ
तेवढा मागे देऊ नको मांडू भाव म्हणे तेवढा मागे देऊ नको मांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू गीत बड़े तेरे तेरे लक्ष्य लाभ करती गीत बड़े तेरे तेरे लक्ष्य लाभ करती मूर्ख कसी बुद्धि लाई उड़न गेली कसी मूर्ख कसी बुद्धि लाई उड़न गेली कसी अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू खेली रीति दांडू थोड़ा खेली रीति दांडू खेली रीति दांडू थोड़ा खेली रीति दांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू वखर वखटलिंग मुंड आणि पुढे आले का वखटलिंग मुंड आणि पुढे आले का बाहुबली तुला मागे जनार्दनी एका बाहुबली तुला मागे जनार्दनी एका अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू अभक्तु भक्तु भक्तोरा त्रिगुण तेर मांडू असा खेळ रंगात आला विटी दांडीचा पोरं खेळून खेळून होते दुपारचे 12 वाजले आपल्याची 3:30 होत आहे का पण होती 12पर्यंत दुपारचे 12 वाजले सूर्य माथ्यावर आला पोरं म्हणतात की कृष्णा हा अंधभाव करतो भूत काय ते खेळावयाचे सुख खांद्याला सुधीन करणार झाला आहे खेळण्याकरता पोटामध्ये भूक लागली आहे आता खेळायला लक्ष लागत नाही मग त्यावेळेस भगवान म्हणतात की काही हरकत नाही भूक लागेल तुम्हाला मग आपल्या वस्त्रांना आधी पाणी पाजा आणि यमुनेच्या वाळवंटात आपण काला करूया आणि त्यावेळेस मुलाने वस्त्रांना पाणी पाजलं यमुनेच्या वाळवंटात भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांना आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणार आहे काला म्हणजे शुद्ध देवाचं भगवंताशी मिळेल हा कालाचा भौतिक आहे आपण जे खाणार होतो पण आध्यात्मिक काला शुद्ध देवाचं भगवंताशी मिळेल आपण 7 दिवस भागवत ऐकलं ते भागवत नारायणाची ओळख करून देणार आहे नारायणाची प्राप्ती करून देणार आहे आणि नारायणात विलीन करून देणारं साधन म्हणजे भागवत भगवंतांनी कमळाचं फूल असतं तशा गोलाकार पंक्ती केल्या मुलांना गोलाकार बसवलं जे लावले होते लावले म्हणजे अज्ञानी भगवंतांना अज्ञानी लोक खूप आवडतात अभिमानी आवडत नाही ज्ञानी असून त्यांना अभिमानी त्याच्यापेक्षा अज्ञानी बरे आणि म्हणून जे अज्ञानी होते त्यांना आपल्या जवळ बसवलं पाहिजे सर्वांनी आपापल्या जे अभिमानी होते त्यांना मागे बसवलं त्या कमळाच्या फुलामध्ये मध्यभागी जे पराक्रम असतात त्याप्रमाणे भगवंतामध्ये दांड्यासारखे मध्यभागी बसले आणि आपल्या आजूबाजूने गोलाकार पंक्ती केले सर्वांना भगवंत समोर दिसत होते असे गोलाकार बनते सगळ्यांना समोर दिसत होते आळ कोणाचाही नाही प्रत्येकाने आपापल्या आणि शिबिरा सोडल्या कळती सोडलेल्या मोठा अवघा केला ऋतुकाला त्याला करून वाटा घडल्या देतो हरी सगळ्यांनी आपापल्या त्या खडकावर शिबिरा सोडल्या कोणाची शिडी भाकत आहे कोणाचा घरी का घरी कोणाचा आंबट ताक आहे कोणाचा शिरा आहे तर केंद्राने खरवस आणलं होतं खरवस कोणाचा कांदा होता कोणाची सांगली होती असा सगळी शिजवली भगवान भक्ती मुलांनी हे मानलं तुम्ही असं माझी शिवलिंग शैलीत बदल बापाचं जसं माझा तसा आला ते म्हणतात आमच्या घरी असं नाही जे होतं ते आलं
प्रत्येक जागेवर ज्याची ज्याची पाप करण्याची शिदोरी आहे. पण भगवंताकडे गेले की भगवंत काय करतात, ते शिदोरी एकत्र करून आणि पाप पुण्याच्या पलीकडे येतात. मरती लागली भगवंतांनी आपला जी बेताची काठी होती ती कमरेमध्ये कोसलेली आहे. हातामध्ये सुंदरचा बळी भाताचा घास आहे. डाव्या हातात लोणचं, पेरूची फळ, सफरचंदाचे फळ आणि आपली जी सवंगडी आहे त्या सवंगड्यांना फटका मस्करी करून स्वतःच्या हाताने खाऊ घालता येईल. सर्वातील भोग मात्र त्या भगवंताची आणि गेल्या पाहतात आपापल्या विमानामध्ये कसे शुकाचार्यांनी त्यांचं खूप छान वर्णन केलेलं आहे. वामे पानं घुसन कमलम तत्फलां फलांनंदेषु तीर्थं सुर्ग हा असर्वमर्मणी स्थळे स्वर्ग लोके निशते भुगे यज्ञभूत बालके पुंडरीकावजाई चल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान पंढरीनाथ भगवान. अशा प्रकारे भगवंत तो काला आपल्या हातानं आपल्या बाळ गोपालांना खाऊ घालता आहे. आपल्याला तो काला आता करायचा आहे. आपल्या साधू संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटात तो काला केला. आमच्या सद्गुरू कृपेने त्यांनी खानदेशात आणला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी जो काला आणि पंढरपूरच्या वाळवंटात केला तोच काला आपल्याला इथे आणि या लावून जसमी बिल्डिंग मध्ये करायचं आहे. हे खरंच लोक किती भाग्यवान आहे. भगवंताचा काला करण्याचा अधिकार देवांना नाही आणि आपल्याला आहे. भगवान कोण? आपणच आहे. आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की स्वर्गातले देव ना यांना वापरायला दाखवायच्या की पहा काला तुम्हाला भेटाल आणि आम्हाला भेटतो, आम्ही किती भाग्यवान. आणि म्हणून भगवंत आपल्या बालगोपालांना सांगताय की हे जे दिवाळी काल्याची अनाची गाडी होती यमुनेमध्ये येऊन बसले. काल्याचे आसे जळी झाले मासे, मासे रूप घेऊन आपलं जेवण झाल्यानंतर यमुनेच्या पाण्यात हात धुवायचं नाही, कारण त्यांना तो काला मिळाला नव्हतं. तेव्हा मग काय करायचं? भगवान म्हणतात की तिरीला पुसायचे, तिरी हात धुवायचे आणि तोच त्याला आपण आता करू. प्रवचनरूपी सेवेसाठी जो श्लोक घेतला होता, जन्म कर्म व्यक्तितत्वतः तत्वाधीनं पुनर्जन्म नामेति सोजनम. भगवंताचं जन्म कर्म दिव्य आहे. थोडक्यात जो श्लोक आहे सोडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अल्पबुद्धीनं जसे विचार सुचले तसं सोडवण्याचा प्रयत्न केला. भगवंताच्या लीला सांगितल्या आणि आता आपण सुद्धा तो काला करूया. पुंडलिकावजाई चल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की. खरोखर इंग्रज परिवार खूप भाग्यवान. आमच्या गुंडा भागवती आणि भक्तपरायण वत्सलाताईने भागवताचं आयोजन केलं. भागवताचं आयोजन करण्याकरता अनेक जन्माचं पुण्य असावं. जन्मांतरी भोगे पुण्य प्रथम भागवताला लाभलं आणि ज्या व्यक्तीने त्यांनी भागवताचं आयोजन केलं, आपल्या स्वर्गात गेलेल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, आपल्या पतीचा उद्धार व्हावा. भागवत असं आहे की जे ऐकण्याचा उद्धार होतो त्यांच्या पितराचाही उद्धार होतो. मग जर हजारो नारायण नागवलीकर भागवत कथा करणे बरोबरच आहे, पण नारायण नागवलीकर पण काढणार. पण भागवत हे शुद्ध सात्विक आहे. आपल्या नवविधा भक्तीमध्ये जमा होतो आणि म्हणून त्यांच्या पूर्वजांचा उद्धार झालाच आणि पूर्वसंतुष्ट होऊन आपल्या मुलांना आशीर्वाद देतात. असं तुकाराम महाराज म्हणतात की तुकारामाने आशीर्वाद देते कल्याण इच्छिती त्याला लागली. भागवत कथेने पूर्वजन्माला आनंद होतो की आपल्या वंशात असणाऱ्या आपल्या मुलाबाळांना ते काय देतात? आशीर्वाद देतात आणि ते आशीर्वादही देत आहेत. म्हणून
या हिंदू परिवारामध्ये आणि त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळो, त्यांच्या जीवनात त्यांना सुखशांती आणि आरोग्य लाभो, एवढीच फक्त आपण आणि परमेश्वराच्या विनंती करू शकतो. ज्या व्यक्तीने त्यांनी या भगवताचं आयोजन केलं खचित त्यांचं मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चला आता आपण त्याला करू. त्याबद्दल टाकलायचा. आता ह्या टोपल्यामध्ये पोहे पंचा पसरता म्हणजे खाली तुकडे काहीच पडणार नाही. हात लावा आणि फोडता येईल तर फोडा नारळ फक्त हातात घेऊन खुर्ची चादर होती नाही ते तुझ्या खुर्ची चादर होती ना ते आणि पण चादर गोळ असायची ना चादर गोळा करता बोलायला माहित मध्ये बोला डिस्कनेक्टेड बोला ना तेच बोला संगीताने एवढं
सेना को लेकर आना रे किस्मत की बरकत है मेरा कतारे डाल दो घेरा किस्मत की बरकत है
इतकी निघते. सगळ्यांनी म्हणायचं आहे मागे आणि फेर पण ठरायचं आहे. चालू करा माहिती आनंद व्यक्त करताय. किती सांगू मी सांगू कुणाला. मी काय माझ्या मागे म्हणाल का अरे तुम्ही माझ्या मागे म्हणाल ना. अरे किती सांगू सांगू कोणाला, किती सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू सांगू कोणाला, किती सांगू सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रंग चला रंग चला रंग चला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू सांगू आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
आनंद झाला किती सांगून मला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला उठला रंग उठला रंग उठला आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगून मला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद आनंद
माझी सर्व जोडी
त्यांना पण दे बंधू वाटतात कसं छोटा पिशवी आणलेला आहे ना नाही काय आता त्या कुठे काय माहिती घेतला नाही घेतला सर्वांना नमस्कार. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा शांतता राखायची दोन्ही. आमचे बाबा म्हणजे कैलासवासी पुरुषोत्तम गोपाळांचे यांच्या स्मरणार्थ आमच्या आई वत्सलाबाई पुरुषोत्तम यांनी हा श्रीमद भागवत कर्ण सप्ताहाचे आयोजन केलेलं आणि आईसारखे आम्हाला श्रीमद भागवत करायला श्रीमती शशिकला ताई पाटील यांनी भागवत कथेचा भक्ती अगदी आनंदीमध्ये जेवण केलेलं आहे आणि हे अगदी अमृतदान केलेलं आहे. कारण भगवंताचा आत्मा म्हणजे भागवत श्रीमद भगवद्गीता हे आहे. आणि काही खरोखर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमच्या परिवाराकडून आणि आमच्या परिवाराकडून काही जर कमी झालेलं असेल किंवा काही चूक राहिली असेल तर मी सर्वांच्या वतीने तुमची माफी मागते. धन्यवाद.
खाली ठेव आणि